आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नीट बांधार याला. तशी पळून जायचं डेअरिंग करणार नाही म्हणा, पण जस्ट फॉर्मॅलिटी. अरे पण मी काय बिघडवलंय तुमचं? सोडा की मला. पाहिजे तर तुम्ही करा ती तशी लगीन. मी स्वतः मंडप घालून देतो. पण मला सोडा. मला तुमची आठवण मी यो सत्य आणि ते पोलीसवाल्याशी लग्न करणार. अरे त्यापेक्षा बिना लग्नाचं राहीन मी. आणि काय रे आता का रडून बोलतीस? फोनवर तर लय आबाळ हाणत होतास. हे करीन ते करीन. आता काय झालंय? दादा माफ करा मला. मी तुमच्याशी असं परत कधीच बोलणार नाही. आणि बोललो तर तुम्ही स्वतः जीभ कापा माझी. पर मला घरला जाऊ दे. मम्मीची आठवण अरे ये बाळ, एवढं टेन्शन नको घेऊ. तुला आम्ही काय बी करणार नाही. पाहुणा म्हणून आणलाय रे तुला आम्ही. थोडा वेळ थांब, खा पी, मज्जा कर आणि जाडजूड होऊन घरी जा. पाहुण्यासारखं ठेवा रे याला. आपल्या वाघमारे मॅडमचं होणार मिस्टर आहेत ते. सत्या वाघमारेने बोक्याची शिकार केली. खरं तर यांचा आडनाव वाघमारे नाही, बोकामारे पाहिजे होता. पिल्लू आहे रे पिल्लू. बरं बलमा, मी शाखेवर जाऊन येतो. नीट पाहुणचार करायचा. हा काहीच काळजी करू नको तू. चांगलाच पाहुणचार करतो याचा. पाहुणचार करायला सांगितलाय तुझा. पाहुणचार तर केला पाहिजे. अरे पिल्लू आहे रे. पिल्लू आहे पिल्लू. पिल्लू आहे पिल्लू. काय करावं? पोलीस स्टेशनात जाऊन सगळं सांगावं म्हणलं तर काय पुन्हा सत्याचीच बाजू घेणार. मलाच काहीतरी बोलतील, पण मला काहीतरी केलं पाहिजे. पण मी एकटी तरी काय करणार? आई मंगळाई, आता समजू तुझ्या वाय बघ. तुझ्याशिवाय कोण समजून घेईल? डीजेच्या जीवाचं काय बी बरं वाईट होऊ देऊ नका बघ, नाहीतर समज भिंचल. सोडा रे. काय नाव आहे तुझं पिल्लू? डीजे. डीजे म्हणजे ती वाजवणार डीजे काय? नाही मग धनाजी काटे. हो, धनाजी काटे नाव आहे याचं. काय आवडतं पिल्लूला? गुलाबजाम. गुलाबजाम आवडतं पिल्लूला. आणि काय आवडतं पिल्लूला? बालुशाही. बालुशाही पण आवडती. ये आता ह्याला बालूच्या गुलाबजाम आणि जिलेबी पण देऊया. कुठे चाललाय ग? खबरदार कुणी बाहेर गेलं तर माझ्या मेलेल्या भावाची आण आहे तुम्हा दोघीसनी. वंस हो म्हणजे एकटीच काय करल? एवढ्या राज्याला कुठं जाईल ती एकटी? बया 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 बया, हिला हिच्या पोरीची पडल्या आणि माझ्या पोराचं काय नाही.
तसं नाही वंस. तसं नाही तर मग कसं? आणि सुनंदे, तुझी पोरगी पोलिसात हाय विसरलीस का काय? आणि आज काय पहिल्यांदा बाहेर आहे वेगळी ती? कामाच्या निमित्ताने रातपाळीसाठी जातेच ना? मग आज तर घरचं काम आहे. आणि हे बघ, तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आकाश पाताळ एक जरी करायला लागलं ना तिला, तरी तिने केलं पाहिजे. अगं मग तू कर की वनवन तुझ्या पोरासाठी. इथे आमच्या समोर कशाला तमाशा करतेस? रे जरा गप्प बसतेस का? हा, गप्पच बसव तिला जरा. आणि हे बघा, तुम्हाला सांगून ठेवत्या, माझ्या डीजेला जर काही झालं का नाही तर तुमच्या तिघींचं काय खरं नाही. चला आत वा. बारा रे बिर्याणी कुठं आणली? तोय नाक्यानं आणली. बारे बिर्याणी पाहिजे. अरे पण याला बिर्याणी आवडत नाही. जिलेबी आवडती ना याला, गुलाबजामुन आवडतो ना, काय बालुशा आवडतो ना याला. तुला बिर्याणी आवडत नाही? बिर्याणी पण आवडते. बिर्याणी तुला आवडती? आता अजिबात मिळणार नाही बिर्याणी तुला. पहिल्यांदा का सांगितलं बिर्याणी पाहिजे म्हणून? आता अजिबात मिळणार नाही. बिर्याणी आवडती मला. असा पाहुणचार करता वय. कुणी आणला रे याला? अरे केवढं मारले? अरे एवढं मारायचं असतं बरे. मी कुठं तुचले मारलाय? अलमा का मारलीस रे एवढं? असं काय कर तुला का? तूच म्हणलं आपला पाहुण आहे, पाहुणचार करायचं म्हणून पाहुणचार केला त्याचा. अरे खोळ्या डोक्याच्या पाहुणचारचा ह्यो अर्थ होतोय काय? मी खरोखर त्याच्या खाण्यापिण्याची काळजी काय म्हणत होतो. आम्हाला वाटलं पाहुणचार करायचंय म्हणून हाणला त्याला. होय, म्हणून डीजे वाजवला. थांबा, आता तुम्हाला तिघांचा बी डीजे वाजवतो. दादा गैरसमज झाला दादा. आम्हाला वाटलं तुम्हाला धमकी दिली म्हणून आम्ही त्याला हाणला. कुत्र्यासारखं बनवलंय यांनी मला. हाडाचं पार पाणी पाणी केलं माझ्या. यानं लय मारलं. असं मारलं, असं मारलं, असं मारलं, असं. दादा येऊ मग. नको आणि पाहुणचार नको. अरे काय नाही करत, घे. आम्या खायला दे रे त्याला बी. दादा काय झालं? पेट्रोल संपलंय. मग आता सत्याचं घर? ते काय ते जवळ आहे, जवळ जे चौकात नाही पुढे गेलं का राईटलाच घर आहे. बर ठीक आहे. किती झाले? नाही राहून द्या पैसे. अहो पेट्रोल बी संपले नाही. जावा तुम्ही जावा. थँक्यू दादा. ताई, हा ते सत्याचं घर कुठं आहे? सत्या दादा? हा, सत्या दादाचं घर. इथून सरळ गेलात ना, तिथेच आहे सत्या दादाचं घर. डीजे, डीजे,
विजय सत्य कुठं राहिला काय माहिती. ए अजिबात पुढे येऊ नका का. चल खाली हो. चल चल. लाज वाटते का तुला. माझा आणि माझ्या पोराचा एवढा अपमान केलास लोकांच्या घरात. आता बी आमच्या घरात घुसून हेच करायचंय का. पोलीस आहेस म्हणून ही हिंमत तुझी. मम्मी काय झालं मम्मी. मम्मी हीच ती पोलीसवाली जिनं त्या पोरीचं कान भरून माझ्या सत्याचं लगीन मोडलं. मॅडम मी मुद्दाम नाही केलं ते. मी सगळं सांगते तुम्हाला. हो तर आताच्या आता माफी मागते. पण आता खरंच गरज आहे हो तुमची. कारण तुमच्या पोरानं काय काय माझ्या पोरानं. तुमच्या पोरानं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला उचलून नेलंय आणि धमकी बी दिली. होय काय. पण कोण करणार आहे लगीन तुझ्याशी. मानायला पाहिजे बाई त्या पोराला. हे असला नेबळट धोंडा गळ्यात बांधला म्हणजे. ए पोलीस असशील पोलीस स्टेशनात. माझं घर आहे. माझ्या घरात माझ्या पोरावर वाटेल ते आरोप करायचे नाहीत. आणि त्याने असलं काय बी केलं नाही याची गॅरंटी आहे मला. मलाही एकदा बोलू द्या त्यांच्याशी. कुठेच सत्या. बघितलं का आपल्या सत्यावर वाटेल ते आरोप करते ही. काय गे आता काय घराची झडती घ्यायची का आमच्या. जय द्या ती काय म्हणते रे. वॉरंट का काय. हा 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 ते आहे का तुझ्याकडं. नाही ना. निघित ना. पोलीस असली म्हणून माझ्या घरात आरी रवी नाही चालायची तुझी. माझ्याकडनं याच आणि पैसे घेतले की द्यायचे तर लांबच. आणि माझ्या पोराच्या वाईटावर उठली सोय. माझ्या पोराचं लगीन मोडलं आणि वर मदत मागायला आली सोय. निर्लज्ज. चल निघ. आधी पगार चोरीला गेला होता. आता नोकरीच गमावून बसशील. निघ म्हणते ना. हे बघा मी रिक्वेस्ट करते तुमच्या समोर. पण तसं होत नसेल तर मला वॉरंट आणावं लागेल. मम्मी होय ना. जा आण वॉरंट आणि मग ये माझ्या दारात. चल निघ. जय द्या सपने. चला. मॅडम ओ मॅडम मॅडम ऐका तरी. मॅडम आई मंगळाई पोर लवकरात लवकर सुखरूप घरला येऊ देत. आणि धनाजीराव सुद्धा. मग आईच्या कजगपणाची शिक्षा लेकराला नग. आहे झालं ते ना चांगलंच झालंय. देवाच्या बी मनात असणार आहे की दिदीचं आणि त्या वांग्याचं लग्न होऊ नये म्हणून. त्या वांग्याला ना अजून 4 दिवस ठेवून घेतलं ना तरी बी चालतंय. काय बोलते सामरे. हा असं बोलू नये. मग काय करू. तू आधी फोन लाव तिला. बघ कुठं आहे ती. अगं एकटी पोर कुठं शोधणार आहे त्यांना. अगं आहे तू ना उगा काळजी करतेस. अगं दिदी त्याला शोधल ना तर पोलीस स्टेशनला जाईल. नाही नाही तू आधी तिला फोन लाव. अगं टेन्शन मध्ये होती ती आणि तिने काय खाल्लं बी नाही. अगं कुठं कुठं फिरत असेल ती. ती काय नाही तू आधी माझं ऐक आणि तिला फोन लाव. बरं ठीक आहे लावते फोन. अगं दिदी कुठं आहेस तू. अगं आई कवादरनं डोकं खाते आहे माझं. आमरे फोन स्पीकरवर टाक. वय आई अगं मी नीट आहे.
तू उगाच त्रास करून घेऊ नको. आणि धनाजीराव सापडले का? ते बरे आहेत का? नाही सापडला तो, पण मी स्टेशनात जाऊन मदत मागणार आहे, म्हणजे सोपं पडेल. आणि आई नग काळजी करू, जीवन घे बर का. हॅलो अगं बघ झालं समाधान. तू ना उगा काळजी करत राहतीस. दीदी ठीक आहे ना? त्या गुंडपोराचं नक्की काय बिघडवलंय मी? सगळ्यात आडवा येतोय तो. डीजेला उचलून न्यायची काही बी गरज नव्हती. आता उगा आत्या तमाशा करणार आणि आईला त्रास देणार. ते काय नाही, काही बी करून डीजेला सोडवलाच पाहिजे. आई मंगळाई, दिस डोसक्यावर एवढं टेन्शन आहे. आता हे नवीन टेन्शन न ग बाई. कोण असेल हा माणूस? चोर तर नसेल? तुम्ही मॅडम तुम्ही? हो हो हा ओळखलं मॅडम तुम्हाला. हा तुम्ही? हो यो मॅडम, तुम्ही वेषांतर करून चोर पकडताय. ग्रेट, सॅल्यूटच आहे तुम्हाला. अहो नाही हो. मग एवढ्या रातचं इकडं काय करताय? म्हणजे तेच विचारायला आलो होतो तुमच्याकडे मी. म्हणलं काय इमर्जन्सी सिच्युएशन, म्हणलं काय मदत बिदत. तुम्ही खरंच मला मदत कराल? अहो आज साखरपुडा होता माझा, आणि त्या सत्यानं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला उचलून नेलाय. अयो सत्या दादानं न्यायालय म्हणल्यावर काय खरं नाही. आता तो काय असं तसं त्याला सोडायचं नाही. आता तो त्याची मर्जी होईल तेव्हाच सोडल त्याला. अहो असं बोलू नका हो, नाहीतर लय प्रॉब्लेम होतील. आजच्या दिवस माझी मदत करा प्लीज. एवढ्या रातच्याला मी कुणाला काय बोलू पण शकत नाही. माझं नशीब चांगलं आहे म्हणून तुम्ही भेटला बघा. ठीक आहे मॅडम, तुमचा नंबर द्या मला. मी काय ठाव ठिकाणा लागला की लगेच कळवतो तुम्हाला. घ्या 837. चालते मॅडम, 0 मिनिटात कामाला लागतो. ठाव ठिकाणा 100% तुम्हाला सांगतो. आत्ता काम चालू करतो मी. होय, येऊ का? थँक्यू दादा. ओके. भाजी घे साहेब. साहेब सोडा ना साहेब, मला माझ्याकडून चूक झाली. दारू पिऊन गाडी नाही चालवणार साहेब. बाटलीची शपथ घेऊन सांगतो साहेब, परत नाही असं करणार. बायका पोर आहे ती साहेब घरी माझ्या. जाऊ द्या ना साहेब, सोडा ना साहेब. अरे जीव दे की सुकानं. वालाय पोटात आका बाय टाकून. आम्हाला 2 घास तरी सुकाने खाऊ दे. तुम्हाला बिर्याणी खायला घालतो की साहेब, पण सोडावं साहेब मला. ए गायबान्या, एक उष्टी हाताने 3 पाटाने तुझ्या बुक्की. बिर्याणीची लालच देतोस वे आम्हाला. येऊ का? दाखवू का तुला? वाघमारे मॅडम तुम्ही इथं? आज साखरपुडा होता ना तुमचा? ह्या टायमाला इथं आलाय? सुट्टी वाजताना इथं आलाय? काय डेस्टिनेशन एंगेजमेंट करायची काय स्टेशन मध्ये? नाही हो, सगळा गोंधळच झाला. त्याचं काय झालं, साखरपुडा होता. आण वारण आणि मग ये माझ्या दारात. चल निघ. आपल्याला वॉरंट घेऊन जावं लागल, तरच मी डीजेला सही सलामत बाहेर काढू शकते. पण त्यासाठी वॉरंट पाहिजे, तरच मी त्यांच्या घरची झडती घेऊ शकेन. हो मॅडम ऐका माझं. अहो मागच्या वेळेस तुम्ही त्या सत्याला अटक केली त्यावेळेस साहेब किती भडकले माहिती आहेत ना?
यावेळेस जरा दमाने घ्या, घाई गडबड नको. साहेब येतील सकाळी, साहेबांशी बोलू, साहेब काय म्हणतील त्यावर ठरवूया काय करायचं. कारण ह्या वेळेस जर काय गोंधळ झाला ना तर प्रकरण अंगाशी येईल, नोकरीवर गादा येईल. वाघमारे मॅडम, आम्ही आहे पाठीमाग, थोडस पडतो. कोण आलं तर फोन करा. काय? ठीक आहे. मॅडम, अहो मॅडम, तुम्ही समजदार वाटता ह्यांच्यात. म्हणजे मला माझीच पोरगी तुमच्यात दिसते हो मॅडम. सोडा ना मला मॅडम, जाऊ द्या ना. माझ्या मुलीसारखं आहे हो तुम्ही मॅडम. तुमच्या गळ्याची आण घेतो मॅडम. तुमच्याच कशाला, सगळ्यांच्या गळ्याची आण घेतो. पण मॅडम जाऊ द्या ना आम्हाला, सोडा ना आम्हाला मॅडम, जाऊ द्या ना. ए गप्तो का आता? लय बोललास ना तर उलटा टांगून मारीन. डीजे सापडत नाही तोपर्यंत मी घरी नाही जाऊ शकत. हे सगळे त्या सत्यामुळे होते.